राज्यातील विकास आराखड्यात पिवळ्या जमिनींना आता एने करण्याची गरज नाही। केवळ त्यासाठीची शासकीय आकारणी कोषागारात जमा केल्यास मिळालेली पावती ही एनेची परवानगी असणार आहे। या संदर्भातला आदेश 15 एप्रिलच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालाय। मात्र आजही राज्यात एने काढण्याचा बोगस कारभार एजंटद्वारे केला जातोय। याला आळा घालण्यासाठी नाशिक विभागाचे आयुक्त महेश दगडे यांनी प्रत्येक तहसीलदाराला नागरिकांना जागृत करण्याचे आदेश दिलेत। यासोबत त्यांनी महापालिका, नगरपालिका आणि प्रादेशिक क्षेत्रात आता शेतकरी नसताना शेती घेण्यासाठी कुठलंही बंधन शासनानं ठेवलं नसल्याचं स्पष्ट केलंय। केवळ यासाठी खासगी व्यवसाय किंवा उद्योग उभारणं गरजेचं आहे। मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नियम शिथिल करण्यात आलेले आहेत। महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये विकास आराखडा किंवा डेव्हलपमेंट प्लॅन झाला असेल किंवा रिजनल प्लॅन प्रादेशिक योजना झाली असेल आणि त्या योजनांतर्गत जिथे बांधकाम अनुज्ञेय आहे किंवा जे काही त्याच्यात रिझर्वेशनचं स्टेटस दर्शवलेलं असेल, उदाहरणार्थ कमर्शियल असेल, रहिवास असेल, औद्योगिक असेल, अशा ठिकाणी विकास आराखड्यात नमूद केलं असेल, त्या विकास आराखड्यात नमूद केल्याप्रमाणे तिथे तुम्हाला ते भाग एने झाला आहे असं समजण्यात येईल आणि त्याकरिता पुन्हा हे असं अर्ज करण्याची गरज नाही। त्यामध्ये फक्त एकच अट अशी आहे की तुम्हाला तिथे संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे जाऊन त्याचं रूपांतरण, एनेचं रूपांतरण, अकृषिक रूपांतरण फी आणि अकृषिक चार्ज किती आहे याची माहिती घेणं आणि त्याप्रमाणे तिथे फी जर भरली तर त्याची जी रिसीट मिळणार आहे, पावती मिळणार आहे, तेच तुमचं एने झालं असं इतकं हे सुटसुटीत याच्यामध्ये झालेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, पिवळ्या जमिनींना आता एने करण्याची गरज असणार नाहीये, किती फायदेशीर ठरेल हे शिथिलीकरण? खरं म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने आता विकास होण्यास मदत होणार आहे। एकूण जी काही आता अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून आणि काही एजंटांकडून ज्या ठिकाणी लोकांना फसवलं जात होतं आणि एने करण्यासाठी लाखो रुपये उकळले जात होते ते आता पूर्णपणे यामुळे बंद होणार आहे। खरं म्हणजे हिमाली आपण बघू शकतो, हा जो गॅझेट आहे, हा जो आदेश आहे, हा 15 एप्रिललाच निघालेला आहे। सरकारनं 15 एप्रिल पासून याची अंमलबजावणी केली आहे। मात्र आजही अनेक तलाठी, अनेक तहसीलदार या तहसीलदार कार्यालयामध्ये या पद्धतीने येण्यासाठी पैसे लुबाडले जात आहेत, जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे लुबाडले जात आहेत आणि ते पूर्णपणे बंद व्हावं यासाठीचं हे पाऊल आहे। यामुळे सर्वसामान्यांना खरोखर फायदा होणार आहे आणि जे गरजू लोक आहेत त्यांना त्यांचा खर्च हा वाचणार आहे। नक्की, धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।